आजचा दिवस अगदी खास ठरला। छोट्याशा गोंधळात सुरुवात झाली आणि निसर्गाच्या सानिध्यात एका सुंदर विरंगुळाने त्याची सांगता देखील झाली। सकाळी उठून नेहमीसारखी घरातील कामं आवरली। शांतता स्वयंपाकघरातून येणारे मसाल्याची सुवास आणि मनात राधासाठी काहीतरी पौष्टिक करायचं ठरवलं। म्हणून आज तिच्यासाठी वेज खिचडी आणि आमच्यासाठी शेवई उपमा मी तयार करून घेतली। शेवई उपमा इतका छान झाला होता की पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल। Oh my god. पण तेवढ्यात घरात एक गोंधळ घडला। तो काय तर घरातली कुंडी फुटली। मी राधाला विचारलं कोणी फोडली, तर ती म्हणाली पप्पांनी। खूप वाईटही वाटलं आणि हसूही आलं, पण करणार काय। कोणी फोडली? अशा गमती जमती घरातील आठवणींना रंग देतात। तिचं उत्तर तुम्हीच ऐका। डॅडीने पाडली। त्यानंतर राधाराणीचं आवरून घेतलं आणि मी माझी केशभूषा करू लागली। केस विंचरून घेतले आणि मला घाई होती ती नाश्ता करण्याची। पटकन गेले आणि नाश्त्यासाठी प्लेट बनवून घेतलं। नाश्ता इतका सुंदर झाला होता, जस्ट एक नंबर। खाऊनच तोंडाला पाणी सुटलं। खूपच छान झालं। बाय बाय। बाय बाय। जरा मोकळं व्हावं म्हणून आम्ही राधालाही निसर्गात रमवायचं म्हणून ज्या ठिकाणी गेलो तिथं शांतता, हिरवळ आणि निळाशार आकाश, अगदी मनाला शांती देणारं वातावरण होतं। मुलींना वडिलाची हमखास दया येणार का कोणास ठाऊक माहीत नाही। ती पप्पा खाली राहिले म्हणून कशी वर खेचते बघा। मुलीचं आणि वडिलाचं नातं हे निखळ झऱ्यासारखं असतं, हे लहानपण दाखवून देतं। जागेवर पोचता क्षणी राधाने पप्पाचे केस विंचरण्याची मोहीम घेतली, कारण वर चढताना पप्पाचे केस विस्कटले म्हणून ती तिच्या पप्पाचे केस नीट करत आहे। त्या दोघांच्या हास्य, मोकळं आकाश आणि हलकीशी झुळझुळ हा क्षण मी मनात साठवून ठेवला। आम्ही आलो तो होतो बाहेर फिरायला, पण पोटपूजा झाल्याशिवाय बाहेर फिरण्यात मजाच नाही। मग काय, आणलेला सगळा खाऊ खाऊन घेतला आणि धम्माल केली। हे बघा किती वातावरण सुंदर झालेलं आहे, एकदम मस्त, जस्ट लुकिंग लाईक वाव। मग काय, आमची राधाबाई एका जागी थोडीच बसणार होती, इकडे पळ तिकडे पळ, पळापळ तिची चालूच झाली। मग काय, आम्ही पण 4-5 ठुमके मारूनच घेतले। हा बघा आमचा नखरा, मस्त स्लो मोशन वरती आम्ही पण थोडेसे व्हिडिओ काढून घेतले। आपण कधी स्वयंपाकाच्या धुरात, कधी कुंड्यांच्या गोंधळात आणि कधी रिमझिम पावसात हे छोटे छोटे क्षण आपलं आयुष्य रंगवतात आणि हे छोटे क्षण याच वेळी साठवून ठेवता आले पाहिजेत। उद्या उद्या म्हणता उद्याचा वेळ कधी येईल सांगता येत नाही, त्यामुळे आहे तो क्षण, आहे त्या परिस्थितीत तुम्ही कसा जगताय याला महत्त्व आहे। त्या वाऱ्याच्या हिरवळीवर आम्ही अगदी मनमोकळं हसलो, धावलो, रंगुळाही खेळलो, खूप मजा झाली। भरपूर खाल्लं पेलं आणि निसर्गाचं तर प्रेम आहेच ओ, फक्त ते आपल्याला जगून घेता आलं पाहिजे। मग काय, राधाराणीला मी फिरवलं खूप आणि एन्जॉय केला। त्यानंतर काय पाऊस, आणि तेवढ्यात अचानक पाऊस सुरू झाला। सुरुवातीला वाटलं थांबूया, थोड्या वेळाने जाऊ, पण मग कळलं कधी कधी निसर्ग आपल्याला सांगतो की आता पुरे झालं, परत घरी जायची वेळ आलीये। मग काय, आम्ही घराकडे निघालो। तर असा होता माझा पूर्ण दिवस। तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या स्वतःची। टेक केअर।